सर्वांना नमस्कार. वेलकम टू द शेअरिंग स्टोरीज पॉडकास्ट. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्यासोबत आहे चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी लिखित इंडिपेंडन्स. हो, आणि आज आपण या पुस्तकाच्या गभीरे जाणार आहोत. म्हणजे त्यातील ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यावर प्रकाश टाकणार आहोत. बरोबर. कारण हे पुस्तक फक्त एक ऐतिहासिक कादंबरी नाहीये, नाही. तर 1947च्या भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर हं, 3 बहिणींच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या शोधाची ही एक खूप भावनिक आणि गुंतागुंतीची कथा आहे. अगदी. आणि आजच्या चर्चेचा उद्देश फक्त कथेचा सारांश सांगणं नाही. नाही, अजिबात नाही. तर आपल्याला जे काही विविध समीक्षण मिळाली आहेत, म्हणजे द हिंदू, स्क्रोल, फर्स्ट पोस्ट सारख्या प्रकाशनांमधील रिव्ह्यूज, हो, त्यांच्या आधारे या पुस्तकाचं खरं वेगळेपण काय आहे ते शोधायचं आहे. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया त्या एका घटनेपासून जिथे या तिघी बहिणींचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. हो, म्हणजे पुस्तकाची सुरुवात होते बंगालमधल्या राणीपूर नावाच्या एका शांत गावात. हं, डॉक्टर नबकुमार गांगुली आणि त्यांच्या 3 मुली, प्रिया, जामिनी आणि दीपा. हं. त्यांचं आयुष्य तसं देशातल्या राजकीय अशांततेपासून बरंच दूर आणि सुरक्षित आहे. पण ते फार काळ टिकत नाही का? नाही, ते चित्र फार काळ टिकत नाही. आणि मग तो दिवस येतो, डायरेक्ट ॲक्शन डे. आपण इतिहासात या दिवसाविषयी खूप वाचतो, पण त्याचा एका सामान्य कुटुंबावर काय परिणाम होऊ शकतो हो, हे लेखिकेने फार प्रभावीपणे मांडलंय. त्या दिवशी नक्की काय घडलं होतं ज्याने सगळं बदलून टाकलं? तर डायरेक्ट ॲक्शन डे म्हणजे 16 ऑगस्ट 1946. हं, फाळणीच्या आधी कोलकात्यात जी भीषण जातीय दंगल उसळली होती तो दिवस. आणि त्याच हिंसेत डॉक्टर गांगुली, जे एका मुस्लिम रुग्णावर उपचार करायला घराबाहेर पडलेले असतात, अच्छा. त्यांची हत्या होते. आणि ही एकच घटना त्या कुटुंबाचा आधारस्तंभच हिरावून घेते. म्हणजे त्यांचं संपूर्ण जगच पालटून जातं. अगदी. आणि ही केवळ एक कौटुंबिक शोकांतिका नाहीये, तर देशावर जे मोठं संकट येणार होतं त्याची ती एक छोटीशी झलक होती. म्हणजे एका क्षणात त्यांचं संरक्षण, त्यांचं भविष्य सगळंच अनिश्चित होऊन जातं. आणि मला वाटतं इथूनच खऱ्या अर्थानं त्या तिघी बहिणींच्या स्वातंत्र्याचा प्रवास सुरू होतो. हो, पण तो स्वातंत्र्य मिळवण्याचा नाही. नाही, तो नव्याने शोधण्याचा आणि त्याची किंमत चुकवण्याचा प्रवास आहे. अगदी बरोबर. आणि प्रत्येक बहिणीचा मार्ग इथून वेगळा होतो. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. आपण प्रियापासून सुरुवात करूया का? ती सर्वात धाकटी आहे, पण तिची स्वप्न खूप मोठी आहेत. नक्कीच. प्रिया ही खूप हुशार आहे, महत्वाकांक्षी आहे आणि आदर्शवादी आहे. हं, तिला तिच्या वडिलांसारखंच डॉक्टर बनायचंय. पण वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या समोरचा मार्ग खूपच खडतर होतो. म्हणजे तिला अमेरिकेत जाऊन शिक्षण घ्यायचं असतं. हो, पण आता कुटुंबाची जबाबदारी आहे, आर्थिक अडचणी आहेत, समाजाचा दबाव आहे, या सगळ्या गोष्टी तिच्या स्वप्नांच्या आड येतात. तिचा संघर्ष हा एका स्त्रीच्या व्यावसायिक स्वप्नांचा आणि कौटुंबिक कर्तव्यांमधला संघर्ष आहे असं म्हणता येईल. अगदी. आणि त्या काळात एका स्त्रीने डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणं हेच एक प्रकारचं बंडा होतं. बरोबर. म्हणजे तिचं स्वातंत्र्य हे बौद्धिक आणि व्यावसायिक स्वातंत्र्य आहे, जे तिला मिळवण्यासाठी समाजाच्या आणि परिस्थितीच्या विरोधात जाऊन लढावं लागतं. हो, आता मधल्या बहिणीकडे वळूया, जामिनी. तिचं पात्र मला खूपच गुंतागुंतीचं वाटलं. वरवर ती खूप शांत आणि कर्तव्यदक्ष दिसते. बरोबर, जामिनी धार्मिक आहे, सुंदर आहे आणि ती आपल्या आईला घर चालवण्यासाठी कंथा म्हणजे ते पारंपरिक भरतकाम असतं त्यात मदत करते. अच्छा. आणि हे फक्त एक कलाकुसरीचं काम नाहीये, तर त्या काळात बंगालमधल्या अनेक स्त्रियांसाठी ते आर्थिक स्वावलंबनाचं एक महत्त्वाचं साधन होतं. हं. पण जामिनीच्या मनात एक खोल असुरक्षिततेची भावना आहे. तिला असं वाटतं की ती प्रिया इतकी हुशार नाहीये. आणि दीपा इतकी सुंदर नाही. बरोबर. तिच्या मनात एक गुप्त इच्छा दडलेली असते जी ती कोणालाच सांगू शकत नाही. आणि ती इच्छा म्हणजे तिला अमितशी लग्न करायचं असतं, जो प्रियाचा मित्र आहे आणि प्रियावर प्रेम करतो. हो. हा एक छुपा त्रिकोण आहे जो तिच्या पात्राला एक
गडद छटा देतो. ओपन मासिकाच्या समीक्षेत एक वाक्य आहे जे मला इथे आठवतंय. काय? नायिका नेहमीच सर्वोत्तम किंवा परोपकारी निर्णय घेत नाहीत. त्या अनेकदा स्वार्थी हेतूंनी प्रेरित असतात, पण त्या अविश्वसनीयपणे वास्तविक वाटतात. अगदी जामिनीचं पात्र याचं उत्तम उदाहरण आहे, नाही का? अगदी. तिच्या कृती नेहमीच नैतिकदृष्ट्या योग्य नसतात, पण त्या तिच्या असुरक्षिततेतून येतात, तिच्या त्या अपुरेपणाच्या भावनेतून येतात, आणि त्यामुळेच ती आपल्याला खरी वाटते. तिच्या स्वातंत्र्याचा शोध हा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आहे. हो, आणि इतरांच्या सावलीतून बाहेर पडण्याचा आहे. आणि आता सर्वात मोठी बहीण दीपा, हां. तिची कथा तर म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी एक मोठा धक्का आहे. हो, तिचं लग्न एका चांगल्या घरात ठरलेलं असताना. ती रजा नावाच्या मुस्लिम लीगच्या एका तरुण नेत्याच्या प्रेमात पडते. हो, आणि हा निर्णय त्या काळात, त्या परिस्थितीत म्हणजे एक प्रकारचं वादळच होतं. खरंय, तिची निवड ही फक्त एका वेगळ्या धर्मातल्या मुलाशी लग्न करण्याची नाही, तर ती राजकीयदृष्ट्याही एका वेगळ्या विचारधारेला स्वीकारण्यासारखी होती. म्हणजे ती प्रेमासाठी आपलं घर, आपला धर्म, आपली ओळख सगळं सोडून जाते. हो, तिचा प्रवास भावनिक स्वातंत्र्याचा आहे, पण त्यासाठी तिला खूप मोठी सामाजिक किंमत मोजावी लागते. म्हणजे या तिघी बहिणी 3 वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्याचं प्रतिनिधित्व करतात: व्यावसायिक, वैयक्तिक ओळख आणि भावनिक. आणि या तिघींच्या कथा एकमेकींमध्ये गुंतलेल्या असल्या तरी फाळणीमुळे त्या एकमेकींपासून दूर फेकल्या जातात. बरोबर. आणि इथेच लेखिकेच्या शैलीचं कौतुक करावंसं वाटतं. स्क्रोलच्या समीक्षेत एक खूप सुंदर वर्णन आहे. कथा विजेच्या संगीताने दुमदुमते. याचा नेमका अर्थ काय असेल? मला वाटतं याचा अर्थ आहे कथेतील अनपेक्षित आणि नाट्यमय वळणं. अच्छा. जशी वीज अचानक कडाडते, तसंच या पात्रांच्या आयुष्यात घटना घडतात. वडिलांचा मृत्यू, दीपाचे पळून जाणं, देशाची फाळणी होणं, ह्या सगळ्या गोष्टी अचानक आणि विनाशकारी आहेत. बरोबर. त्यात एक प्रकारची गती आणि तीव्रता आहे, जी वाचकाला खिळवून ठेवते. म्हणजे लेखिका कौटुंबिक क्षण आणि मोठे ऐतिहासिक बदल यांच्यात एक सुंदर संतुलन साधतात. हो. त्यामुळे या बहिणींची वैयक्तिक कथा त्या काळातल्या राष्ट्रीय शोकांतिकेचा आरसा बनते. आणि हाच मुद्दा द हिंदूच्या समीक्षेतही वेगळ्या प्रकारे मांडलाय. हो. त्यात असं म्हटलंय की दिवाकरुणी यांनी केवळ आकर्षक स्त्री पात्रेच नाही, तर तितकेच संवेदनशील आणि गुंतागुंतीचे पुरुष पात्रही सादर केली आहेत. मला वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हो, कारण त्यामुळे कथा एकतर्फी होत नाही. बरोबर. आता रजाचं पात्र घेतलं तर तो फक्त एक प्रेमी किंवा राजकारणी नाहीये. नाही, रजा एकाच वेळी आदर्शवादी आहे आणि काहीसा कट्टरही आहे. तो दीपावर मनापासून प्रेम करतो, पण त्याचवेळी तो त्याच्या राजकीय विचारांशीही प्रामाणिक आहे. म्हणजे तो पूर्णपणे नायकी नाही आणि खलनायकी नाही. अगदी. तो परिस्थितीनुसार निर्णय घेणारा एक सामान्य माणूस आहे, आणि हीच गुंतागुंत पात्रांना अधिक वास्तविक बनवते आणि फाळणीसारख्या घटनेकडे पाहण्याचा एक अधिक व्यापक दृष्टिकोन देते, जिथे कोणीही पूर्णपणे बरोबर किंवा पूर्णपणे चूक नव्हतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुस्तकाचं शीर्षक इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य हे खूपच विरोधाभासी वाटतं. हो, वाटतं. पुस्तकाच्या सारांशात एक वाक्य आहे जे या कथेचं सारं सांगतं. तेव्हाच त्यांना कळते की स्वतंत्र असण्याचा अर्थ काय आहे आणि त्यासाठी कोणती किंमत मोजावी लागते. हा स्वातंत्र्याचा विरोधाभास आपण कसा समजून घ्यायचा? हाच तर या कादंबरीचा गाभा आहे. एका बाजूला भारत स्वतंत्र होतोय, एक राष्ट्र म्हणून जन्म घेतोय. हो, एक आनंदाचा क्षण आहे, उत्सवाचा क्षण आहे. पण त्याचवेळी लाखो कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. त्यांची घरं, त्यांच्या आठवणी, त्यांचे नातेवाईक सगळं काही मागे सुटत आहे. आणि या बहिणींनाही तेच अनुभवायला मिळतं. हो, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना स्वतःच्या कुटुंबाच्या एकत्र राहण्याचं स्वातंत्र्य गमवावं लागतं. त्या एकमेकांपासून वेगळ्या होतात, वेगवेगळ्या देशांच्या नागरिक बनतात. म्हणजे स्वातंत्र्य हे एकाच वेळी सृजन आणि विध्वंस घेऊन आलं. बरोबर. विमेन्स वेबच्या समीक्षेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक लवचिकता, वेदना, कधीही न भरणाऱ्या जखमा आणि आपल्याला पुढे घेऊन जाणाऱ्या प्रेमाबद्दल बोलते. मग ते एकमेकांबद्दलचे प्रेम असो वा मातृभूमीबद्दलचे. हो, म्हणजे फाळणीने दिलेल्या जखमा खोल आहेत, पण त्यातूनही उभं राहण्याची, जगण्याची आणि प्रेम करण्याची शक्ती माणसात असते. अगदी. हेच लेखिका दाखवते. आणि यातला सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे फाळणीकडे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून पाहणं. हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत फाळणीवर बरंच साहित्य निर्माण झालंय, पण त्यात बहुतांश राजकीय घटना, दंगली आणि पुरुषांच्या संघर्षावर लक्ष केंद्रित केलं गेलंय. बरोबर. पण स्त्रियांसाठी फाळणीचा अवलंब काय होता?
त्यांना केवळ घरच नाही तर आपलं शरीर, आपली प्रतिष्ठा, आपली ओळख हे सगळं गमवावं लागलं. त्यांना आपलं कुटुंब सावरण्यासाठी प्रचंड लवचिकता दाखवावी लागली. आणि या पुस्तकात शौर्यापेक्षा याच लवचिकतेवर जास्त भर दिला आहे. हे खरंय. राजकारणाच्या मोठ्या पटावर सामान्य माणसाच्या, विशेषतः स्त्रियांच्या भावनिक सत्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. हो, हे पुस्तक ती पोकळी भरून काढतं. पण हे पुस्तक केवळ फाळणीच्या वेदनांबद्दलच बोलतं का? की त्यात आशेचाही काही किरण आहे? नक्कीच आहे. आणि तोच या पुस्तकाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश आहे असं मला वाटतं. फर्स्ट पोस्टच्या समीक्षेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक वाचकांना भारताच्या त्या संमिश्र संस्कृतीची आठवण करून देते जी फाळणीमुळे विभागली गेली. अच्छा. जिथे हिंदू आणि मुस्लिम कलाकार, शेजारी आणि मित्र एकत्र राहत होते, एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत होते, एकमेकांकडून शिकत होते. अजय, फाळणीनं केवळ जमीनच नाही तर ही सामायिक संस्कृती, हे एकत्र असणं सुद्धा विभागलं. अगदी. पण तरीही त्या द्वेषाच्या आणि हिंसेच्या वातावरणातही माणुसकी टिकून होती. रजाचं कुटुंब दीपाला स्वीकारतं. हो. प्रियाला तिच्या मुस्लिम शेजाऱ्यांकडून मदत मिळते. हे छोटे छोटे क्षण दाखवतात की द्वेषापेक्षा प्रेम आणि माणुसकी जास्त शक्तिशाली आहे. म्हणजे लेखिका आपल्याला 70 वर्षापूर्वीच्या त्या अशांततेतही आशेचा एक धागा दाखवते. हो, हे पुस्तक केवळ भूतकाळाबद्दल नाहीये, ते आपल्या वर्तमान आणि भविष्याबद्दलही आपल्याला काहीतरी सांगून जातं. खरंय. हे आपल्याला आठवण करून देतं की द्वेष आणि विभाजनाच्या पलीकडेही एक सामायिक ओळख आहे जी आपल्याला जपायला हवी. खरंच. एकंदरीत पाहिलं तर इंडिपेंडन्स ही केवळ फाळणीची कथा नाही, तर ती मानवी नातेसंबंधांची, निवडीच्या स्वातंत्र्याची आणि त्या निवडीच्या परिणामांची, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीतही टिकून राहणाऱ्या मानवी भावनेची आणि आशेची कथा आहे. अगदी बरोबर. बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. अच्छा. इथे पुस्तक खरेदी करण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर एक विचार मनात नक्कीच राहतो. कोणता? की वैयक्तिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य यांच्यात जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा माणूस कोणत्या मूल्यांना प्राधान्य देतो? स्वतःच्या सुखाला, कुटुंबाला की देशाच्या भल्याला? आणि त्या निवडीचे परिणाम पिढ्यानपिढ्या कसे भोगावे लागतात? एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला नक्की सपोर्ट करा. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि हे पुस्तक नक्की वाचा. हो, नक्कीच. आणि हो, तुमचं भारतीय लेखकाचे आवडते पुस्तक कोणते आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन पुस्तकासोबत. धन्यवाद. धन्यवाद.